नमस्कार मित्रांनो, अभिनय क्षेत्रात ग्लॅमर तर सगळ्यांनाच दिसतं, पण त्या ग्लॅमर मागे असलेला संघर्ष आणि मेहनत कोणाला दिसत नाही। आज आपण अशाच एका हरहुन्नरी अभिनेत्रीचा प्रवास जाणून घेणार आहोत, जिने आपल्या कष्टाने स्वतःची ओळख निर्माण केली आहे। ती आहे तारिणी या मालिकेतील फातिमा म्हणजेच अभिनेत्री निकिता झेपाले। चला पाहूयात। मित्रांनो, निकिताच्या अभिनय प्रवासाचा पाया रचला गेला तो तिच्या कॉलेज जीवनात। मुंबईच्या नामांकित MD कॉलेजची ती विद्यार्थिनी। कॉलेजमध्ये असताना MD नाट्यांगणशी जोडल्या गेलेल्या निकिताने मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात एकपात्री अभिनय स्पर्धेत थेट गोल्ड मेडल पटकावून आपल्या अभिनयाची ताकद दाखवून दिली होती। एवढंच नाही तर महाराष्ट्रातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या इंडियन नॅशनल थिएटरच्या एकांकिका स्पर्धेत तिने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा मानही मिळवला होता। थिएटर गाजवल्यानंतर निकिता खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचली ती झी मराठीवरील सारं काही तिच्यासाठी या लोकप्रिय मालिकेमुळे, ज्यामध्ये तिची छाया भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिली। आणि सध्या निकिता झी मराठीच्या तारिणी या सुपरहिट मालिकेत फातिमा ही दमदार भूमिका साकारत आहे। स्पेशल क्राईम युनिटच्या या कथानकात तिच्या फातिमाच्या भूमिकेला प्रेक्षक भरभरून दाद देत आहेत। मालिकांसोबतच निकिताने मोठ्या पडद्यावरही आपला ठसा उमटवला। दिग्गज अभिनेते राजेश मापुसकर यांच्या एक नंबर चित्रपटातून तिने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं, पण निकिताची सर्वात मोठी झेप तर पुढेच होती। प्रसिद्ध दिग्दर्शक मनोज तपडिया यांच्या आगामी भारत भाग्य विधाता या बॉलिवूड चित्रपटात निकिता एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे। ज्या अभिनेत्रीला पाहत ती मोठी झाली, त्याच राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेत्री कंगना रानौत सोबत एका पोस्टरवर झळकणं हे निकितासाठी एखाद्या स्वप्नपूर्तीसारखं होतं, अशा भावना स्वतः तिने व्यक्त केल्या आहेत। कॉलेजच्या रंगभूमीवरील एक गोल्ड मेडलिस्ट, मालिकांमधील छाया, तारिणीमधील फातिमा ते थेट बॉलिवूड चित्रपटापर्यंत पोहोचलेल्या निकिता झेपालेचा हा प्रवास प्रत्येक नव्या कलाकाराला जिद्द देणारा आहे। निकिताला तिच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो, तुम्हाला निकिताची तारिणी या मालिकेतील फातिमा ही भूमिका कशी वाटते कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।